1 वाटी सोयाबीन आपण छान गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत. थोडंसं मीठ घालायचं आणि हे 5 ते 10 मिनिटं भिजवून घ्यायचे. यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. पाव वाटी दही, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि थोडासा गरम मसाला घालून हे सोयाबीन मॅरिनेट करून घ्यायचे. कढईमध्ये 2 कांदे छान पातळ चिरून घ्यायचे आणि हे छान खरपूस भाजून घ्यायचे. याची गार झाली की पेस्ट करून घ्यायची. त्याच कढईमध्ये सोयाबीन छान 2 मिनिटं खरपूस भाजून घ्यायचे. आता कढईमध्ये तेल घालायचं, गरम मसाले घालायचे. गरम मसाले छान परतले गेले की यामध्ये तयार केलेली कांद्याची पेस्ट घालायची. कांद्याची पेस्टही 2 मिनिटं परतून घ्यायची. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटोही 2 मिनिटं परतून घ्यायचा. यामध्ये आपण मीठ, थोडेसे मसाले घालायचे. 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला घालायचा. मॅरिनेट केलेले सोयाबीन घालायचे, पाणी घालायचं, याला एक उकळी येऊन द्यायची. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं सोयाबीन शिजवून घ्यायचे. तर तयार आहे सोयाबीनची भाजी. फुल रेसिपी मी वरती त्रिकोणात दिली आहे, लिंक नक्की पहा.